संसार जाणावा तो आदल्या नासी वाटे सोज ज्ञानी असी वाटे पोका परित्यागी मना तुनी परित्यागी मना तुनी संसार संगी सुख जोडे तरी का सेविती गिरी कंदरे राज्य टाकून गेले थोडे ते काय वेळे म्हणावे ते का वेळे महाराज म्हणतात संसार अवघाची टवाळ अज्ञान असी वाटे रसाळ ज्ञानी असी वाटे पोकळ कोणती गोष्ट जाणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय दडलं हे आपल्या लक्षात येते जाणीव हे किती महत्वाची आहे बघा ज्या संसारापायी नको नको त्या अनेक जीवात्म्याची हानी झाली महाराज जे या प्रपंचाचा हव्यासामध्ये गुंतलेला हा जीवात्मा मायेनं केलेली एक उत्कृष्ट प्रकारची हुन्नर त्याच्यामध्ये आम्ही किती मोहित झाल्या हा सगळा बाजार नाशवंत आहे कळण्यासाठी त्याला त्याची जाणीव कळा प्राप्त व्हावी लागते बापूजी पाटलाला बाळगीर महाराजांनी सांगितलं काय दशा बाजार नाशिवंत आपल्या मनाशीच विचार आपल्या मनाशीच विचारा विचारा जेवढं दिसालय तेवढं तरी आहे काय त्याच्यामध्ये आपण काय शोधतो निजात्म बोधामध्ये एक प्रमाण वापरलं भाऊजी जैसे आजागळीचे स्तन की उंटाची लंबायमान तेथे न होय पतन ज्याप्रमाणे एखाद्या मेंढीच्या गळ्याला 2 स्तन असतात किती जरी आम्ही वळण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यातून दूध कधी निघत नाही तसा हा संसार निरर्थक आहे निरर्थक आहे आम्ही किती जरी पिळण्याचा किंवा तो हट्टासानं करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामधून सार काही हाताला लागत नाही ही कोळशाचीच हमाली होय महाराज आपण म्हणतो आमच्या महापूजेवर आम्ही ऐकून आहोत संसार सागर दुस्तर भ्रांती माया या संसारामध्ये गुरफटून गेलेला हा जीवात्मा पण याही जीवात्म्यासाठी कदा काळी का होईना तो भगवंत येणार आहे आणि याच्या हाताला धरून येणार आहे मी आधीच सांगून गेलो दैवता निष्ठुर आहेत पण देवाकडे निष्ठुर हा गुण नाही महाराज बघा तुम्ही दया माया कृपा करुणा या गुणांनी नटलेला तो भगवंत म्हणून तर त्याला देव म्हणतात त्याचं प्रेम किती अद्भुत आहे बघा आम्ही या विहित कर्मामध्ये नाना प्रकारच्या नटले आहे जाणून बुजून जरी आम्ही सुज्ञ वागण्याचा प्रयत्न केला तरी कळत न कळत कित्येक पाप आपल्याकडून होतात मी काय म्हणतो बघा किती आपण जाणून बुजून चांगलं वागू द्या सहज पाय टाकाय गेलं तर किती जीव आपल्या पायाने जातील काही सांगता येत नाही
किती मोठ्या याच्यातून आपण वावरता धोक्यातून, पण या गोष्टीला म्हणलंय जरी पाप झाले अघोर, दिगंबर नामाचा गडे उच्चारत या पापाचा होय संवार, अंती स्मरण केली। त्या भगवंताचं प्रेम बघा तुम्ही, ज्या जीवाकडून अनंत जरी अपराध झाले, माझी या अपराधाची सीमा न वर्णवे पुरुषोत्तमा। त्यानं म्हणलंय स्वतः कबुली दिली तिथे, पापाच्या झाल्या राशी याची गणता करील कोण, अपराधाला मिती नाही किती सांगू अवगुण। ज्याला आम्ही भक्त म्हणाल्या त्यानं स्वतः कबुली दिली, देवा मी एवढा अपराधी आहे, मी एवढा पापी आहे, एवढा पापी असताना, एवढा अपराधी असताना माझे अपराध पोटात घालून घेणारा केवळ तू आहेस, आणि हेच तुझं प्रेम अगाध आहे। कारण तो प्रेमाचाच आगर होय। किती प्रेम मोठं, अहो त्यानं प्रेमापोटीच आपल्यासाठी हे सगळी तडजोड केली, नाहीतरी माया ही आपल्याला सुधरू देत नव्हती। काय म्हणतो बघा, निर्गुणाचा सगुण झाला भक्ताकारा, भक्ताकारा निज नामाचे संग उघडले आकाय। निर्गुणाचा सगुण झालाय मला भक्तासाठी प्रेम। निर्गुण निराकार असणारा भगवंत केवळ या जीवाची दया करून, या जीवाचं प्रेम करून, या जीवावर प्रेम करतो म्हणून तो अनंत ब्रह्मांडाच्या पलीकडे वस्ती करून असलेला देव निरालंब सृष्टी होऊन या जीवासाठी कर्मभूमीमध्ये आला माणूस। बघा हो, या प्रेमाला जगात कुठे तोड नाही आहे का? बघा जगात कुठे नाही। आम्ही खाली मुंडकं घालून बसाल्या, खाली मान घालून बसाल्या महाराज, पण कित्येक वेळा तुमच्या आमच्यासाठी हात पुढे करणारा तो माझा भगवंत, ज्या भगवंताने सगळ्या गोष्टी, सगळ्या सुख सुविधा, त्याला सांगायची गरज नाही मला हे कमी पडलंय म्हणून। प्रेम कसा असते, अहो माय बापाचं आपल्या लेकरावरलं प्रेम हे मायबाप कधी तोंडाने सांगून दाखवत नाहीत भाऊजी, तसा देव कधी सांगत नाही, मायबाप कधी सांगत नाहीत, पण त्याला माहित आहे, बापाला माहित आहे। नारायण मामा वसुरे यांच्याकडून पुन्हा एकदा 51 रुपयाची भेट पाठवल्या, भेटीबद्दल बजरंगच्या वतीने आपला मनापासून आभारी आहे, धन्यवाद। तो बाप आपल्या लेकराला कधी कळू देत नाही की आपल्याकडे पैसे नाही। बापाचं त्या लेकराचं फाटलेलं दप्तर आणि त्या लेकराची तळमळ काय आहे, कशी आहे, त्या लेकराला कधीच कमी पडू देत नाही हे बाप। कशामुळे? कारण प्रेम आहे। विचार कर, स्वतःच्या अंगावरची फाटकी बनी असेल तर तिला गाठ मारून तसंच भागीते, पण आपल्या लेकराच्या खिशाला पेन दुसऱ्या दिवशी आणून देते म्हणल्यावर तसा माझा भगवंत जगद्गुरु दत्तात्रय प्रभू त्याचं प्रेम किती आहे हे सांगत असताना कवी करता म्हणतो, जे जे पाहिजे ज्या ज्या वेळी ते ते देशी त्या त्या घरी, माझी सर्व पूर्वीची लढी न मागता देवा दत्ता तुला माझी मागायची गरज नाही, त्याला कळते हो, त्याचं प्रेम आहे ना, त्याला कळते महाराज। कोणाचं लेकरू तुडीण्यात गेलंय, कोण आपल्या लेकराची मान कापले किंवा मुंडकं कापून ते मुंडकं खलबत्यात टाकून ठेचाली ते सांगू ना,
आणि विश्वास होय. किशोर पाटील विश्वास सांगायचा नाही, आपल्याला प्रेम सांगायचं. भक्तावर देवाचं प्रेम किती हे सांगत असताना आमची बाजू सांगते की या प्रेमापोटी ते म्हणले बघा, मी तुझे बालक मजला द्यावे निज सोयी, द्यावे निज सोयी, असू द्यावा प्रेम चित्ती आठवण बाई. प्रेम पाहिजे. देवाचं जर प्रेम असेल ना, हातात माती धरलं तरी सोनं होते भाऊजी. हाती धरलेलं काम जर पूर्णतेला जात असेल तर लक्षात घ्या देवाचं प्रेम आपल्यावर आहे. आणि देवाचं प्रेम आहे म्हणून तर तुम्ही आम्ही, नाहीतर आपले डोळे फरफड कराले. डोळा आपला उघडझाप कवा करते, देवाचं प्रेम आहे म्हणून. देव ज्या दिवशी आपलं प्रेम काढून घेतो त्या दिवशी या जगाचा कसला सत्यानाश होतो ते बघा. क्षणामध्ये भस्म जर होईना गेलं तर मला विचारायचं. देवाचं प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी हे सगळं जग चाललंय महाराज. ही देवाची प्रेम शक्ती आणि निर्गुणाचा सगुण झालेला माझा देव. आदि नमो निरंजन रूपा गुरुमूर्ती सगुण स्वरूपा. गुरु रूपे साकारोनी बोधिशी जीवा लागोनी सिद्धांत. काय प्रेम असं या भक्तासाठी. निर्गुणाचा सगुण होऊन त्याला समोर बसून त्याला या संसारातून कसं तरुण जाता येईल याचं ज्ञान देणं, याला प्रेम म्हणून तर अजून काय म्हणा महाराज. हे प्रेम बघा. निर्गुणाचा सगुण झालेला माझा तो गुरु महाराज सिद्धांताचं पाणी पाणी करून ते ज्ञान, पराकोटीचं ज्ञान आपल्या भक्ताला प्रदान करतो, याला प्रेम म्हणतात. म्हणून कवी करता म्हणतो, गुरु सुखाचा सागर, गुरु प्रेमाचा आगर, गुरु धैर्याचा डोंगर, कदा काळी डगमगे ना कदा काळी. तो सुखाचा सागर आहे, तो प्रेमाचा आगर आहे, तो धैर्याचा डोंगर आहे, जो आपल्याला कधी डगमगू देत नाही. नाना प्रकारच्या या संसारामध्ये त्रस्त झालेला हा जीवात्मा, आमचा आजा पंजा बाप, हे सगळे लोक फक्त संसार कसा करावा सांगतात, है की नाही. अनंत युगापासून हेच चालत आलंय महाराज. फक्त संसार कसा करावा सांगतात. पुढे पुढे गेला महाराज या संसारातून, पण तथ्य कोणाच्याच हाताला लागलं नाही. म्हणून त्या कवी कर्त्याने म्हणून गेले हो, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला झटके मग मिळते भाकर. संसार होय महाराज. तुम्ही किती करा याच्यात कोणी बरं बरं केलाय हो आमच्या यानं असं कोणीच म्हणणार महाराज. विचार करा, आज्या गेला, पंजा गेला, बाप गेला, तरी कोणाच्या तोंडून आलं नाही की माझ्या बापानं बरं करून गेलंय म्हणून. बघा तुम्ही किती तुम्ही संसारामध्ये जीव ओतून लावा, ते बाई घरची बोट मोडल्याशिवाय एकदा तरी राहिला. भाऊजी टंगड मोडलं एकाच आणि कॉडवर निजलंय, मला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलंय. टंगड मोडल्या, एक पाय वरी आड केलंय, ते प्लास्टर केले. त्याच्या बाजूला 2 पाय मोडलेलं माणूस होत. घसरत घसरत जाऊन ती एक पाय मोडलेलं त्याला म्हणाले, 2 पाय मोडलेल्याला तुम्हाला 2 बायका हाता काय होय म्हणाले. ते म्हणला कस काय, नाही माझं एक टंगड मोडलंय म्हणला माझ्या बायकोनं, तुमचे दोन्ही मोडलेले दिसायत म्हणून विचारलं.
सुख अजिबात या संसारामध्ये सुख शोधू नका महाराज. नको तिथं सुख शोधत बसल्या म्हणून तुमच्या आमच्यावर ही वेळ आली. ते वेड्याचं हॉस्पिटल होतं म्हणून वेड्याचं सगळे येडेच फक्त डॉक्टर शाने सगळे वेडेच महाराज. वेड्याचं दवाखाना ते एक येड 15 दिवसापासून रोज उठलं की एका काना भितडाला कान लावून उभं टाकू लागलं. शिवचरण पाटील ते एक येड काय करावं उठलं की फक्त त्या काना भितडाला कान लावून कान देऊन उभं टाकावं. ते रोज डॉक्टर बघाव रोज इथं कान द्यालय म्हणला. 15 दिवस झालं म्हणला रोज कान लावून उभा आहे इथं. याला काय ऐकू आलंय. ते येड नकर बाजूला गेल्यावर ते दवाखान्याचं डॉक्टर 15 मिनिटं त्या भितडाला कान देऊन उभं राहिलं. 15 मिनिट कान देऊन ऐकून आलं. त्या येड्याला म्हणला मी 15 मिनिटं झालं कान लावून ऐकालो म्हणला काहीच ऐकू येणं आलंय आणि तू 15 दिवस झालं काय ऐकायला असं म्हणला. ते येड काय म्हणलं मला 15 दिवस झालं ऐकू येणं आलं तुला 15 मिनिटात येईल काय म्हणला. 15 दिवस झालं मी ऐकाय बघालो काय ऐकू येणं आलंय आणि तुला 15 मिनिटात ऐकू येते काय. संसार होय बघा तुम्ही कित्येक गेले करून पण आम्ही तेच करायला त्याला ऐकू आलंय आणि आपल्याला ऐकू येते काय 15 मिनिट. विचार करा महाराज. म्हणून नको नको त्या लोकांनी आमचे कान भरले. तू असं कर तू तसं कर तू बायको कर तू लेकर कर तू घर बांध तू शेत घे. पण या गोष्टीनं आपल्याकडे सुखाला तथ्य सापडत नाही. ऐका म्हणून माझ्या मेडका येथील बाल गणेश भजनी मंडळ मोजे मेडका या भजनीमाचे प्रमुख आदरणीय आमचे गुरुबंधू दत्तभक्त परायण साईनाथरावजी मारुतरावजी जंगीलवाड यांच्याकडून 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. नको ते करता कोणाचा पडलाय पाट नको ते करायचं फसून बसायचं महाराज. ही बिमारी काय आमची आजची होय म्हणाल्या काय. लई गेले हो महाराज लई गेले असे अडकू पडले. पण का कोणामुळं कसा कोणाचा पडलाय पाट दुसऱ्याचा ऐकून बसलाय अडकून दुसऱ्याचा ऐकून बसलाय अडकून माझ्या मगरे पिंपळ कवटा येथून माझ्या भजनीवर जीवापा एवढं भजनावर प्रेम ज्यांचं आहे असे आदरणीय दत्तभक्त परायण गंगाधररावजी चंबलवाड गुरुजी यांच्याकडून 101 रुपयाची सप्र भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. व तसेच माझ्या मेडका येथील मेडका या गावाचं भूषण भजनीमातील प्रमुख परज्ञानाचे गाढ अभ्यासू एक सूक्ष्म चिंतक आमचे आदराचे स्थान दत्तभक्त परायण आदरणीय शिवचरण पाटील खंडोजी पाटील पारडकर यांच्याकडून पुन्हा एकदा 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. व तसेच माझ्या मेडका येथील आमच्या भजनावर प्रेम करणारे दत्तभक्त परायण आदरणीय नईम भाई शेख मेडकेकर
यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाची सप्रे भेट पाठवल्या भेटीबद्दल भजनिमाच्या वतीने त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. दुसऱ्याचं ऐकून पडलाय अडकून हातानं लागली वाट, एवढं म्हणायचं तुम्हाला. ते कसं शब्द कळणार गेले की पद नवीन म्हणायचं म्हणलं की तुम्हाला आधी काही गोष्टी सांगावं. दुसऱ्याचं ऐकून बसलाय अडकून हातानं ऐका म्हणून श्री संत बाळगीर महाराज भजनी मंडळ मोज आजा पंजा बापाई गेला गेला मेला असलच करून गेला मेला असलच करून बापाचं नाक वाकड झालंय, जमिनीवर टाकलंय म्हण त्याला बाजून मरते आता म्हणून. बोलाय ना आले तो तू शब्द निघणं आलाय. 4 पोर होते त्याला ज्याला बाजू खाली टाकलंय त्याला जीवच जायना आलाय. हे सोयरे आले चलेत बाईले के आले दूध पाजवाय बघाले काहीच बोलणं आले फक्त फ म्हणाले बोलायच ना आले फ फ म्हणाले मतार मराय टेकले. 4 पोरं होते 4 पोरं म्हणले आपला बाबा काहीतरी बोलाय बघायला आहे म्हणले. भाऊजी काहीतरी बोलाय बघायला म्हणले आपल्या बाबाला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे म्हणले. काही करू पण बाबाला 2 गोष्टी बोलायची काहीतरी डॉक्टर बघूत म्हणले बोलायला व्हायचं. एका वैद्याला बोलले चांगल्या वैद्याला विचारलं आमचा बाबा 4 तरी गोष्टी बोलावा असं काहीतरी औषध आहे. हरणाच्या नाभी मधली ओरिजिनल तोळावर कस्तुरी आणा तुमच्या बापाच्या जिभीला घासा म्हणलं त्याला. हरणाच्या नाभी मधली ओरिजिनल कस्तुरी 1.25 लाख रुपये तोळा आहे भाऊजी. शिवसेना पाटील हे आधीच कर्ज बुडालेले हे 4 भाऊ 4 म्हणले म्हण अरे आधीच कर्ज झालंय बापानं आपल्या कुठं धन ठेवलंय ते जर सांगलं आपली दरिंदरी दूर होऊन जाते. अजून 25-25 काढूत म्हणले म्हण लोकांचे 30-30 काढूत म्हणले अजून लोकांचं या 4 कर्ज घेतलं आणि ओरिजिनल असणारी ती कस्तुरी विकत आणली 1.25 लाख रुपयाची. बापाच्या जिभीला घासलं महाराज कस्तुरी. ते म्हातारं काय म्हणलं अरे आम्ही बी संसार केले म्हणला भाऊजी 15 दिवस झालं बघालो म्हणला ते फडा तिथं लोळाला आहे म्हणला. सोयरे तुडून चले तुडून आलेत म्हणला आणि रीत होय का म्हणला संसाराची ते फडा उचलून बाजूला ठेवा म्हणला. एवढं म्हणलं ते पडलं त्याची वाचा गेली महाराज. ऊर बडू बडू रोडू लागले 4 फड्यासाठी 1.25 लाख रुपये घातले. विचार करा एवढे संसार आज्या गेला पंजा गेला पण या सगळ्या जोडाजोडीमध्ये आम्ही कुठं तरी सुधारलं पाहिजे की नाही. हे राट गाडं कुठं तरी थांबलं पाहिजे म्हणून महाराज म्हणतात भला सांगता काबर करना कोण कोण भरले तकाल कोण कोण भरले तकाल. बरं हे साधू संतांचे शब्द हे भजनात कीर्तनात म्हणाले तो संसार भरा नवा म्हणाले पण हे कानात कवा जावा. दुनियाच्या लोकांना कान भरलेत आधी याचे नारायण पाटील हे आधी बिमारी निघावं लागेल की नाही. कोण कोण कान भरून वाट लावलंय की
विचार करा, हे बिमारी जाईन आली आमची। कीर्तनकार गावात येऊन म्हणला, म्हणा हे मृत्यू लोक हो, इथं सगळे मरणार म्हणला। सगळे कीर्तन ऐकाय बसले, बाया पोरं रडू लागली, आपण मरणार आम आहे म्हणून। हे गावचे सगळे लोक मरतात एके दिवशी म्हणलं, मरणाचं गाव आहे म्हणलं, रडू लागले। एकच हसू लागलं मोठ्यानं त्याच्यात कारागीर सारखं। त्या कीर्तनकारानं जाऊन त्याला विचारलं, कारागीर का हसायला एवढं मोठ्या मोठ्यानं? म्हणला मी या गावचा नव म्हणला, मी या गावचाच नव म्हणला, म्हणून हसालो म्हणला। विचार करा, आमची बिमारी आम्हाला संतांचे शब्द का कळणं आले, ही वेळ आमच्यावर पुन्हा पुन्हा मरण्याची काय आली, याचं कारण कवी करता सांगायला, तुझ्या आशा गुणानं आशा वागण्यानं, आशा गुणानं आशा वागण्यानं, झाला बेपार सौकासाट। 100 होते महाराज खिशात, काय म्हणतात ते पूर्वीचे लोक म्हण गेले, सौका साठन बेपार थाट म्हण। बेपार बकळ थाटालाय, पण इथं सौके 60 होऊन बसलेत आयुष्याचे। म्हणून महाराज म्हणतात, कशामुळं? तुझ्या आशा गुणानं, झाला बेपार सौका साठ, दुसऱ्याचा ऐकून बसलाय अडकून हातात। कसं वेळ लागलंय झाला सपिसा, तुझा हे नागच वैकी खुळा, तुझा हे नागच वैकी। पोतना भोजन ना अक्कमर यांच्यातर्फे 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद। परविद्या या युट्यूबचे चालक आणि मालक आमचे गुरुबंधू बद्रीनाथतील उत्कृष्ट प्रकारचे हार्मोनियम मास्टर दत्तभक्त परायण आदरणीय संदीपरावजी पेंडेवाड फुंडेकर यांच्याकडून 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहोत, धन्यवाद। अरे हा मायेचा खेळ निराळा, जरा उघडून पायकी डोळा, जरा उघडून पायकी। तुझ्या आशा गुणानं झाला बेपार सौका साठ, झाला बेपार सौका साठ, दुसऱ्याचा ऐकून बसलाय
मग काय फायदा आहे मला? जेव्हा मसनात गेल्यावर चौकून आग लागते तेव्हा जर कळू लागलं मी देवदेव केलं तर बरं होतो तर म्हणून, तेव्हा काय फायदा आहे काय? विचार करा. सगळं संपलं, सगळं संपलं. ते म्हणले बघा, जाण्याआधी जतन म्हणा, पाण्याआधी कट्टा. हे शाण्याचे लक्षण होतं. पण या दुसऱ्या लोकांचं ऐकून आमचं सगळंच बिघडून जाईल एवढंही माणसाने बिघडून. मग सत्यच सांगणारे म्हणतात बिघडलं रे असं. आपण ऐकल्या सहज म्हणलो मी तर माईको डायरेक्ट नावच घेतलंय म्हणा पाडू दादा. मी कोणाचंही नाव घेतलो नाही, काढून बघा पारा मारा. ज्यानं बोललंय त्यालाच लागते हे असला टोम नाव आहे, आणि ज्यानं बोललं नाही त्याला लागच ना महाराज. बर ते भीती ते तुम्हाला असं, मला काही भीती नाही. भीती हे या भजनाच्या क्षेत्रात कोणाचीच बाळगिरी नाही भाऊजी. स्वतंत्र होऊन स्वच्छंदाने निजपदी राही. स्वतंत्र जर व्हायचं असेल, तुम्हाला सांगतो, कोणी गट करो, कोणी तट करो, कोणी कारस्थान करो, आणि केले सुद्धा ते मग ते दत्त संप्रदायाचे असो की तुमच्या संप्रदायाचे असो, कोणी जरी गट तट केले तरी हे गाडी थांबली नाही, थांबणारी नव्हती. हा थांबली, हा हात दाखवा प्रेमानं, गाडी उभं राहील. पण जाणून बुजून जर आडवं येतो म्हणलं तर उडीण्यात येईल डायरेक्ट. आणि असंच करीत आलंय महाराज. हा माझ्या मेंढका येतील. हा नाही तुमच्या गावात आडवं आलं तर वय आता तुम्ही प्रेमानं हात दाखवा, गाडी थांबवाय तयार आहे की ड्रायव्हर. विषय प्रेमाचाच आहे की नाही? नाही कोणालाही उडवाय काय ब्रेक फेल नाही गाडीचं. हा ऐका बंधुरो, माझ्या मेंढका येतील. ज्या माणसाने आपल्या मेंढका या गावाचं नाव विपरीत परिस्थिती असताना सुद्धा या भजन क्षेत्रामध्ये आपल्या गावाच्या नावासाठी खूप या ठिकाणी कष्ट घेतले, आणि खूप आपल्या शरीराचं या ठिकाणी आपल्या शरीराला त्रास देऊन कष्ट घेऊन नाना प्रकारचा अतोनात प्रयत्न करून कशी या लोकांमध्ये गवळणीची भूमिका पटवून देता येईल याकडे विशेष लक्ष देणारे, ज्यांच्या एका गवळणीवर श्रोते मंडळी फिदा होणारे असे गवळणीचे उत्कृष्ट कलाकार आणि या मेंढका या भजनीमाळाचं एक भूषण किंवा स्वाभिमानी नेतृत्व म्हणायला हरकत नाही असे आदरणीय माझ्या भजनीमाळावर जीवापाड प्रेम करणारे शबीर साहेब शेख यांच्याकडून 50 घेतो, दुसऱ्या पाऱ्याला घेतो. 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल भजनीमाळाच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद. म्हणून शबीर साहेब नाही देतो तो म्हणावं लागते. या भजन क्षेत्रामध्ये सांगतो तुम्हाला, आता कोण काही म्हणत असेल, कुठं गेल्यावर कोण कोणाचं पारड बदलत असेल, याच्याकडे माझं काही ध्यान नाही. कित्येक वेळा आमच्या किशोर भाऊ कडून ऐकायला मिळते की दादा मी रंगराव गुरुच्या मागाला टाळकरी हो, रंगराव गुरुजीनं मला घडीलंय. तिकडून मुदखेड तालुक्यात आला किशोर दादा की बामणे गुरुचा मी टाळकरी होतो आणि बामणे गुरुजीनं मला घडवलंय. आता या काही हल्लीच्या काळामध्ये जर बघलं, दादा मला हे म्हणाले, हे मोठा माणूस होय, मी त्याच्याकडे जावं म्हणालो, असे दिवसांदिवस जर माणूस बदलत गेला, तुम्हाला सांगतो किशोर पाटील हे लोक आपलं खेळणं करतात. हे लोक आपलं खेळणं करतात, आणि आपलं जर खेळणं होऊ द्यायचं नसेल
तर अहो भिन्न हे सोडून द्या आधी, भिवूच नका. तुम्ही एक चांगला भजन्या आणि तुम्ही तुमच्या कष्टावर इथं हे जागा मिळवली तुम्ही. होय मारुत भाऊजी, काय कोणाला भेटायचे? तुम्हाला सांगतो अख्खा जग जरी विरोध झालं तरी मी छाती ठोकून या भजन क्षेत्रामध्ये केवळ एक पांगरगावचा अशोक गुरुजी सोडला तर हे पांडू कोणाचंच भजनामध्ये ऐकी नाही. एक पहिली गोष्ट सांगतो, कारण काय दिलंय, काय राहिलंय, किंवा किती प्रेम दिलंय आणि किती प्रेम केलंय हे मला माहित आणि त्याला माहित. मारुत भाऊजी, हे दाखवायचं बी नव्हतं, हे सांगायचं बी नव्हतं. आणि कधी मी माईकवर मी आरडाओरडा बी करणार या गोष्टीचा. ते नाव कधी ओपन बी होऊ दे ना. तुम्ही विचार करा, मेंढक्याचीच गोष्ट होय. हानीबारीचा काळ होता, तुमचा डाव मोडला की रोहित पिंपळगावला डाव होता दुसरा, त्याच भजन्यासंग. तवाचा प्रेड बघा तुम्ही. त्या संघर्षाच्या आणीबाणीच्या काळामध्ये ज्यांना मी जेव्हा डगमग करू लागलो तेव्हा मला सावरलंय आणि आधार दिलाय. आता तेनं बस बनाव तेव्हाच हे गाडी थांबव. आणि आजपर्यंत त्याच्याही तोंडाला कधी ग्लानी लागल असं कधी आमच्याकडून वागणूक होणार नाही, पुढे होणार नाही. मला याची बारकाईने काळजी घेत घेत ही आमची गाडी चालू. आता राहिला विषय, तुम्ही ज्याला मोठं म्हणाल्या, तुम्ही ज्याला आता ते हे म्हणल्या किंवा त्याचं नावच घेतल्या, ते तुम्हाला भेव असं. मला त्याचं कोणाचं भेव वाटणार. त्याला 10 वर्षापासून मी ओपन चॅलेंज करीत आलो, आताही सांगा. आणि आताही चॅलेंज आहे. लाख पब्लिक जरी त्याच्या पाठीमागे उभे असले तरी एकटा पांडू इथं उभा आहे. चर्चा करू म्हणल्या चर्चा करतो, भजन म्हणून म्हणल्या भजन करतो. तुम्हाला जे नको नको म्हणायची नाही त्याला विचारा जाऊ की असं म्हणलाय पांडू म्हणून. आणि आजचं काही नवीन नवं, आधीचे 4-5 वर्षाखाली व्हिडिओ काढून बघा, कित्येक बारे आव्हान आता. हा म्हणून म्हणलो. आणि मी ते घंटी नव हा भजण्याचं ऐकण्यामध्ये हेच राहते बारकावा. आलास तरी घंट्या मारीन, गेलास तरी घंट्या मारी, हे कोणाचे शब्द होत ते ओळखा. त्या मधल्याला काही करायचं नाही. ते मधल्याच्या घरात बसून आहे, त्याला काही करायचं नाही. त्याची भूमिका होती. आलास तरी घंट्या मारीन, गेलास तरी मी जागीच आहो, मी जाग्यावर आहो, असे ते शब्द होते. पण जाऊ द्या, दुसऱ्याचा ऐकून बसलाय अडकून हातात. तसाच घेऊन फिरशील नाग, तसाच घेऊन फिरशील तुझ्या आशा गुणानं. झाला बेपार सावकासात, झाला बेपार सावकासात, दुसऱ्याचा ऐकून बसलाय अडकून हातात.
कसा बसला रे चिटकून कसा बसला रे चिटकून हे संसाराची आशा होय महाराज आशा कधी आशा पलीकड राहते याला मरण अलीकडे येते म्हणजे हे आशा कधी संपना विचार करा ज्याच्या पायाला चप्पल नाही त्याला वाटते सायकलवाला सायकल राहावं त्या सायकलवाल्याचा हेवा करते सायकलवाला मोटरसायकल बघून बघ हेवा करायला त्याचा ते मोटरसायकलवालं त्या कारवाल्याकडे बघून कुचकुच करायला बघा ते कारवालं काय म्हणाले जमिनीवरचे सगळे वाहन झाले काय मजा मला त्या हेलिकॉप्टर वाल्याची वरून जाणारे ते झाल्यानं बरं होतं मला है की नाही विचार करा या संसाराची आशा कधी थांबत नाही आशा ते म्हणलंय आशा आशा रांड चांडाळणीनं केली नागवण पूर्ण या जीवाची नागवण करून टाकणारी आशा या आशेपोटी फक्त चिटकून बसलाय महाराज विचार करा एका दोन गाढव होते दोन भाऊजी दोन गाढव त्या दोन गाढवाला काय केलं त्या गाढवाच्या मालकाने बाजारात आणून विकलं माळेगावला आणून विकलं तर विकल्यावर एक गाढव कुंभाराने घेतलं आणि एक गाढव त्या डोंबाऱ्याने घेतलं त्याची फुटाफूट झाली की एक गाढव त्या कुंभाराच्याने घेतलं आणि एक गाढव त्या डोंबाऱ्याच्याने घेतलं गमत काय झाली ए कुंभाराच्या घरचं गाढव मस्त दिवसभर काम करायचं आणि काम करून आलं की त्याचा मालक आता काय घालवलं तुझ्या पोटाला ते पूर्ण गाढव हडकून गेलं लोड झालं आणि त्या डोंबाऱ्या घरचं गाढव डोंबाऱ्या खेळ राहते की नाही खेळ करायचा बघा गावोगाव नाही त्याचं गाढव लोड झालं डोंबाऱ्या घरचं आणि या कुंभाराचं गाढव नका खाऊन तुम झालं या दोघांची भेट झाली 2-4 वर्षाला एका कुठंतरी कशी योगायोगाने भेट झाली मला भेट झाल्यावर ते डोंबाऱ्या त्या कुंभाराचं गाढव म्हणाले यार काय लोड झालास म्हणला त्या डोंबाऱ्याच्या गाढवाला आणि ये म्हणला 4 दिवस माझ्या इकडे माझ्या मालकाच्या इकडे चांगली तब्येत बिबेत सुधारल्यावर मग जाशील म्हणला ते डोंबाऱ्याचं गाढव काय म्हणला मी येत होतो म्हणला पण एका आशेपोटी अडकून पडलो काय रे म्हणला ते कुंभाराचं गाढव कोणती आशा लागली म्हणला तुला काय नाही म्हणला ते रोज डोंबारी खेळ या गावावर त्या गावावर न्यालय म्हणला आणि त्याची पोरगी दोरीवर चलते म्हणला दोरीवर ते वाजित 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 ते खालचं डोंबारी म्हणते म्हणला त्या पोरीला आके पडलीस की बघ म्हणला पडलीस की बघ तुझं लग्न या गाढवा संग लावून देतो म्हणते म्हणला मी येत होतो म्हणला तुझ्या इकडे पण अडकून पडलो म्हणला ते कधी पोरगी पडते की तिचं लग्न बघा आशा महाराज हे काय थांबणार होय काय विचार म्हणून महाराज म्हणतात लटकी आशा धरून वेड्या कसा बसला रे चिटकून कसा बसला तुझ्या आशा गुणानं झाला बेपार सौकासात झाला बेपार सौकासात दुसऱ्याचा ऐकून
बोला